सुप्रभात सज्जन श्रोते हो. मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजचं सुभाषित आहे, सुहृद्या वेदितम दुःखम परमायातीतानवम. म्हणजे परमित्राशी स्वदुःख सांगता दुःख भार होतसे हलका. परममित्राजवळ आपण जर आपलं दुःख व्यक्त केलं, अभिव्यक्त केलं तर दुःखाचा भार हलका होतो. आता आपण म्हणाल हे आध्यात्मिक सुभाषित या सदरात कसं काय मोडतं, तर त्या दृष्टीने हे जे वचन आहे, परममित्राशी स्वदुःख सांगता दुःख भार होतसे हलका, सुहृद्या वेदितम दुःखम परमायातीतानवम, याचा या दृष्टीने आपण खुलासा करूया. आता हे सरळ सरळ व्यावहारिक सत्य आहे की आपले दुःख जर आपण आपल्या जवळच्या मित्राला सांगितले तर आपल्या मनावरील दुःखभार हलका होतो. आपले दुःख ऐकून घेणारा कोणीतरी जिवलग मित्र आपल्याजवळ सन्निध असणे हे कधीच भाग्यवंताचे लक्षण आहे. जसा प्रसाद वाटून घ्यावा तसेच दुःख इतरांजवळ, स्नेही मित्र मंडळी यांचे जवळ मोकळ्या मनाने उघड केल्याने मनावरील ओझे भार हलका होतो. मित्रांच्या सल्ला मसलतीने त्यातून काही ना काही सुटकेचा मार्ग निघू शकतो. कुणी म्हणेल त्याला आध्यात्मिक सुभाषित कसे म्हणता येईल. वास्तव असे आहे की आधी भौतिक, आधी दैविक व आध्यात्मिक असे त्रिताप किंवा 3 प्रकारची दुःखे माणसाला भोगावी लागतात. त्यातील आधी भौतिक ताप म्हणजे बाहेरील परिस्थितीचा, आपल्या अवतीभोवतीच्या परिस्थितीचा जो परिणाम आपल्यावर होतो आणि सुख दुःख रूप लाटांना भोग म्हणून सामोरे जावे लागते, त्याला आधी भौतिक ताप किंवा पीडा म्हणतात. आपल्या जन्मजन्मार्जित शुभाशुभ कर्मांचा परिपाक म्हणून जे भोग भोगावे लागतात ते जरी सुख दुःख रूप दोन्ही प्रकारचे असले तरी वास्तवात ती पीडाच आहे. सरते शेवटी सुख दुःख रूप आंदोलने मानवाला मानसिक दृष्ट्या सतत अस्वस्थच राखतात. या अर्थी सुख दुःख उभयता पीडाच होय. हे झाले आधी भौतिक तापाचे किंवा पीडेचे वर्णन. आधी दैविक ताप म्हणजे शुभाशुभ कर्मांचा या जन्मात भोगावा लागणारा ताप. जसे जन्मजात अपंगत्व किंवा शारीरिक मानसिक पीडा यातना ज्या उपजत म्हणजे दैवजात दैवाला येतानाच माणसाने आणलेल्या असतात, किंवा जन्माला येताना बरोबर ज्या आपण पीडा आणतो, अपंगत्व, शारीरिक मानसिक दुर्बलता, आधिव्याधीग्रस्तता, जन्मजातच क्षीण असणे, अपंग असणे, या ज्या गोष्टी आहेत त्या दैवजात पीडा ज्या आपणाला भोगाव्या लागतात त्याला आधी दैविक पीडा म्हणतात. या पीडा पूर्वजन्मीच्या कर्माचा परिपाक म्हणून आलेल्या असतात, किंवा या पीडा सध्याचा जन्म संपल्यानंतर आपण जी काही पापात्मक कर्मे केली त्याचा परिणाम म्हणून नवीन जन्मात येतात. म्हणजे पूर्वजन्म प्राप्त पीडा आणि पूर्वजन्म प्राप्त शारीरिक मानसिक आधिव्याधी ह्या जशा दैवाने प्राप्त झालेल्या आहेत म्हणून त्याला आधिदैविक पीडा म्हणतात. तसेच या जन्मातही आपण ज्या काही कमी जास्त चुकीच्या गोष्टी करतो त्याचा परिणाम म्हणून नवीन जन्मामध्ये जे आपल्याला भोगावं लागतं त्यालाही आधिदैविक ताप म्हणतात. म्हणजे आधिदैविक ताप याचा अर्थ एवढाच आहे, जन्माबरोबर ज्या प्रतिकूल गोष्टी आपल्याला आणाव्या लागतात किंवा आपल्याला प्राप्त होतात त्यामध्ये शारीरिक मानसिक व्याधी आधी याचा समावेश असतो, किंवा अपंगत्व असतो, दुर्बलता असते, मुकेपणा असतो, लंगडेपणा असतो, काही असू शकतं. या गोष्टी दैवाद्वारे म्हणजे जन्माला येतानाच दैवजात म्हणजे जन्माला येताच आपण दैव म्हणून नशीब म्हणून आणलेले असतात. त्याला आधी दैविक ताप किंवा आधी दैविक पीडा म्हणतात. ज्याला आध्यात्मिक ताप म्हणतात तो असतो आपला देह व इंद्रिय यांचे संतुलन करणाऱ्या प्राणशक्तीच्या देह संबंधातील समन्वयामध्ये होणारा बिघाड. आता याला आध्यात्मिक ताप म्हणतात. आध्यात्मिक ताप हा शब्द आपल्या कानाला विचित्र वाटेल, पण अध्यात्म याचा सर्वसाधारण अर्थ देव, ईश्वर, आत्मा, याची भक्ती, याच्याजवळ केलेले निवेदन, याला सांगितलेले आपल्या मनोव्यथा, कर्मकथा असा सर्वसाधारण आध्यात्मिक याचा अर्थ असतो. मग आध्यात्मिक ताप, आध्यात्मिक पीडा असू शकते असं जर आपल्याला कोणी सांगितलं तर आश्चर्य वाटेल. तर आध्यात्मिक ताप
याचा मूळ अर्थ असा आहे की आपला देह व इंद्रिये यांचे संचलन करणाऱ्या प्राणशक्तीच्या देह संबंधातील समन्वयामध्ये होणारा बिघाड. म्हणजे माणूस जन्माला येताना त्याने आपल्यावर जो प्राण आणलेला असतो आणि प्राणशक्ती आणलेली असते, म्हणजे श्वासोच्छ्वासाची क्रिया आणलेली असते, त्या श्वासोच्छ्वासाच्या क्रियेवर प्राणशक्तीच्या या कार्यावरच आपल्या संपूर्ण देह इंद्रिय आणि 36 तत्वांचे संचालन चालू असते. या प्राणशक्तीमध्ये जो बिघाड होतो त्याला आध्यात्मिक ताप म्हणतात. आणि हा जो आध्यात्मिक ताप आहे तो प्राणशक्तीमध्ये जेव्हा बिघाड होतो तेव्हा हा बिघाड वात कफ आणि पित्त रूपे. म्हणजे एखाद्याची प्रकृती वातकारक असते, एखाद्याची प्रकृती कफकारक असते, एखाद्याची प्रकृती पित्तकारक असते. वात कफ पित्त हे जे त्रिदोष आहेत शरीरातील त्याला आयुर्वेदाच्या भाषेत त्रिताप म्हणतात किंवा त्रिदुःख म्हणतात. म्हणून आयुर्वेद हा सुद्धा बघायला गेलो तर 4 वेदानंतरचा एक पंचम वेद म्हणून ओळखला जातो. अशा अर्थी आयुर्वेद हा सुद्धा आध्यात्मिक ज्ञानामध्ये ज्याचा समावेश आहे. कारण आयुर्वेदाचा संबंध प्राणशक्तीशी आहे आणि प्राणशक्ती ही प्राण्याने जन्मजात आणलेली गोष्ट असते. तेव्हा प्राण आहे तोपर्यंत प्राणी आहे, प्राणी आहे याचा अर्थ प्राण आहे, प्राण आहे प्राणी आहे आणि जीवन आहे. प्राणच नसेल तर प्राणी नाही आणि जीवन नाही. पुन्हा जो प्राण आपल्याला न कळतपणे मिळतो हेच आपलं सीड कॅपिटल किंवा बीज भांडवल आहे. म्हणून जीवाने आपल्या बरोबर अनायसे प्राप्त झालेले प्राणरूपी बीज भांडवल त्या प्राणरूपी शक्तीमध्ये जेव्हा बिघाड होतो तेव्हा तफवा पित्त या 3 पैकी एखाद्या प्रकारचा प्रकोप होतो. कधी कफाचा प्रकोप होतो, कधी पित्ताचा प्रकोप होतो आणि कधी वाताचा प्रकोप होतो. तेव्हा कफ वात पित्त या 3 घटकांचा जसा कमी जास्त प्रकोप होतो तोच तसा त्याचा शरीरावर मनावर परिणाम होतो. आणि शरीरावर मनावर झालेला हा परिणाम खऱ्या अर्थाने प्राणशक्तीच्या बिघाडातून झालेला असतो. आणि ही प्राणशक्ती आपण नोंद म्हणजे अज्ञातातून मिळवलेली असते. अशा अर्थी प्राणशक्तीमध्ये होणारा कफवात पित्त हा त्रिदोषात्मक जो बदल आहे त्या त्रिदोषात्मक बदलाला आध्यात्मिक पीडा म्हणतात. म्हणून आध्यात्मिक पीडा याचा अर्थ दैवजात आपण ही दैवी शक्ती प्राणशक्ती आपल्यावर घेऊन आलो त्यामध्ये होणारा कफवात पित्त कारक बदल किंवा त्यामध्ये होणारा कफवात पित्तकारक बदल जो शरीर मनाला आणि संपूर्ण जीवाला आणि जीवनाला त्रास देतो अशा गोष्टीला आध्यात्मिक ताप म्हणतात. म्हणून आध्यात्मिक ताप असू शकतो हे समजून घ्या. जेव्हा आपण आधी दैविक आधी भौतिक आणि आध्यात्मिक असे 3 ताप पाहिले. आता आधी याचा अर्थ अधिष्ठान पाया. म्हणून आधी भौतिक तापाचा पाया काय आहे तर आजूबाजूची जी परिस्थिती असते जन्मजात निर्माण झालेली किंवा आपण समजा एखाद्या ठिकाणी कामाला राहतो तिथील सभोवताची परिस्थिती, आपण जन्माला येताना आपल्या आजूबाजूला असलेले शेजारी पाजारी ही जी जन्माला येताना आपल्या आजूबाजूची सभोवतालची जी परिस्थिती असते त्या सभोवतालच्या परिस्थितीतून आपल्याला जो त्रास निर्माण होतो त्याला आधी भौतिक ताप किंवा पीडा म्हणतात. म्हणून म्हणतात आपण आपला शेजारी निवडू शकत नाही. आपण असतो आपला शेजारी असतो, आपण आपला शेजारी निवडू शकत नाही. शेजारी वाईट असणं हा आधी भौतिक ताप आहे. अशा वेळेला माणूस शेजारी जरी बदलता आला नाही तरी आपलं स्थान दुसरीकडे नेऊन बऱ्यापैकी शेजारी असेल तिथे राहू शकतो. तो आधिभौतिक ताप म्हणजे जीव जन्माला येताना त्याच्या अवतीभोवती असलेल्या परिस्थितीतून त्याला निर्माण होणारा त्रास म्हणजे आधिभौतिक ताप. दुसरा आहे आधिदैविक ताप. म्हणजे जन्मजात जे ताप निर्माण होतात त्याला आधिदैविक ताप म्हणतात. जसे मगाशी आपण सांगितले की आधिदैविक तापाचं लक्षण म्हणजे जन्मजात व्यंगत्व न्यूनत्व किंवा मानसिक आजार शारीरिक आजार हे जेव्हा जन्मजात घेतले येतात किंवा ज्यांना आपण दिव्यांग म्हणतो हे जे सर्व
दिव्यांग जे लोक आहेत ते जन्माला येतानाच ताप होऊन आलेला असतात आणि हा आणि जन्माला येताना हा जो ताप किंवा पीडा आपण आणतो त्याला आधी दैविक म्हणजे दैव हा ज्याचा पाया आहे अशा तापाला आधी दैविक पीडा म्हणतात. आजूबाजूची सभोवताची परिस्थिती जी त्रासाला कारणीभूत होते त्या तापाला किंवा त्या पिढेला अर्थातच आधी भौतिक म्हणतात. आणि आध्यात्मिक ताप याचा अर्थ प्राणशक्तीच्या संचलनामध्ये होणाऱ्या बिघाडामुळे शरीर आणि मन यांचे जे संतुलन बिघडते त्या प्राणशक्तीच्या संचलनामध्ये होणाऱ्या वात कफ पित्त रूपी विकारांना खऱ्या अर्थाने आध्यात्मिक ताप म्हणतात. आणि आध्यात्मिक ताप या तापातला बेस अधिष्ठान काय आहे तर पूर्वकर्मानुसार काही गोष्टी येतात त्याला आपण जसं अधिदैविक म्हणतो तसं आध्यात्मिक ताप याचा अर्थ एवढाच आहे की जेव्हा आपले मानसिक संतुलन बिघडते ते मानसिक संतुलन आधी प्राणशक्तीमध्ये बिघाड होतो निमक मनामध्ये बिघाड होतो. प्राणशक्तीच्या बिघाडामुळे कफवात पित्त यातील एखादी प्रकृती उंचावते त्याचा प्रकोप होतो. त्यामुळे आपल्या मनावर भावभावनांवर आपल्या नातेसंबंधावर आणि एकूणच आपल्या मनोविश्वावर जो परिणाम होतो हा जो मन संवेदना भावना याच्याशी संबंधित जो ताप असतो त्याला खऱ्या अर्थाने आध्यात्मिक ताप म्हणतात. म्हणजे आधी भौतिक म्हणजे सभोवताच्या परिस्थितीवर अवलंबून असणारा ताप आधी भौतिक ताप. आधी दैविक म्हणजे पूर्वकर्मानुसार कमी जास्त केलेल्या पाप पुण्यानुसार माणूस जे जन्मजात आजार आणतो आधी आणतो दिव्यंगत्व प्राप्त होतं त्याला आधिदैविक ताप म्हणतात. आणि आध्यात्मिक ताप याचा अर्थ प्राणशक्तीच्या संचलनामध्ये होणारा जो कफवात पित्त प्रकोप रूपी ताप आहे त्याला आध्यात्मिक ताप म्हणतात. आणि हा ताप माणसाच्या मनावर भावनांवर त्याच्या भावविश्वावर त्याच्या भक्तीवर त्याच्या प्रेमावर त्याच्या संपूर्ण जाणीवांवर आणि संवेदनांवर परिणाम करत असल्यामुळे या तापाला आध्यात्मिक ताप म्हणतात. तो आध्यात्मिक ताप असू शकतो हे लक्षात आल्यानंतर आपल्या मित्राजवळ जर आपण आपलं दुःख प्रकट केलं जर आपल्या आपण वेदना सांगितल्या तर त्या दुःखातून सुटका मिळू शकते काही प्रमाणात आराम मिळू शकतो. हे जे या सुभाषितात म्हटलेलं आहे ते आध्यात्मिक सुभाषितामध्ये कुठल्या अर्थाने मोडतं हे सांगण्यासाठी त्रितापांचं आपण विवेचन केलं. आणि आध्यात्मिक ताप हा प्राणशक्तीच्या संचलनामध्ये होणारा कमी जास्त जो बदल आहे ज्याच्यामध्ये कफ वात पित्त यापैकी एक किंवा अनेक दोष निर्माण होतात त्या दोषांचं निवारण करण्यासाठी जर माणसाने आपल्या दुःखामध्ये मित्रांना सहभागी करून घेतलं तर तो मित्र असो कदाचित तो डॉक्टर मित्र असेल कदाचित तो गुरु असेल कदाचित तो संत असेल कदाचित तो देव असेल म्हणजे आपल्याला जो कोण जवळ वाटेल तो आपला मित्र त्याच्याशी जर आपण यात आपली दुःख सांगितली तर आपल्या दुःखांचा भार हलका होऊ शकतो. आणि मनोविश्वाशी संबंधित सर्व दुःख आणि सर्व वेदना या आध्यात्मिक ताप या सदरात मोडतात. हे लक्षात आल्यानंतर या निरूपणाच्या सुरुवातीला जे म्हटलेलं आहे परमित्राशी ईश्वर दुःख सांगता दुःख वार होत असे हलका. परममित्राला जर दुःख सांगितलं तर दुःख वार हलका होतो. हे बघायला गेलं तर एक व्यावहारिक सुभाषित आहे व्यावहारिक वचन आहे पण याला आध्यात्मिक वचन यासाठी म्हणायचे याला आध्यात्मिक सुभाषित यासाठी म्हणायचे की जो मनोविश्वात्मक जो बदल आहे संवेदनांसंबंधी जो बदल आहे जो पीडादायक असतो तो सर्व मनोविश्व संवेदना भावभावनांच्याशी संबंधित असलेला जो बदल आहे तो केवळ आणि केवळ प्राणशक्तीमध्ये होणाऱ्या कमी जास्त फरकामुळे जी प्राणशक्ती दैवी शक्ती म्हणून प्राण्यामध्ये आलेली आहे जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत प्राणी आहे तोपर्यंत जीवन आहे अशा अर्थी प्राण गेला की प्राणी गेला आणि जीवन गेला आणि सर्वच संपलो. हे लक्षात घेता प्राणशक्तीमध्ये होणारा बदल कफवात पित्त कारक जो बदल असतो तो मनोविश्वासी मनोभावाशी
आणि एकंदरीनं सर्व जगाशी भावनात्मक दृष्ट्या संबंधित असल्याने या तापाला आध्यात्मिक ताप म्हटलं आहे. आणि अशा अर्थी जेव्हा आपण आपल्या मनातील दुःख इतरांजवळ, मित्राजवळ, साधू संत मार्गदर्शक याच्याजवळ व्यक्त करतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला दुःखातून सुटका मिळते. या दृष्टीने हे आध्यात्मिक सुभाषित आहे, लक्षात घ्यावे. आता याच आध्यात्मिक सुभाषिताच्या आधारे तुकाराम महाराज आपलं दुःख कोणाला सांगतात ते ऐका. म्हणजे आजच्या निरूपणाची खऱ्या खुऱ्या अर्थाने उत्तम अंगावर जाऊन, उत्तम वर्णावर जाऊन सांगता होईल. या दृष्टीने जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांचा हा प्रसिद्ध अभंग पहा. जाऊ देवाची गावा, देव देईल विसावा, देवा सांगो सुख दुःख, देव निवारील भूक, घालू देवासी सवार, देव सुखाचा सागर, राहो जवळी देवापाशी, आता जडोनी पायाशी, तुका म्हणे आम्ही बाळे, या देवाची लढीवाळे. हे साधू संतांना सुद्धा दुःख होतच होतं, पण त्यांनी ते त्यांचं दुःख जे मनोभावनात्मक आहे, जे विश्वाशी संबंधित नाते संबंधातील बिघाडाबद्दल आहे, ते दुःख ते आपल्या नातेवाईकांना सांगू शकले नाहीत. कारण नातेवाईक त्यांच्या उंचीचे नव्हते. म्हणून साधू संत केवळ आपल्या आत्म्याला, आपल्या देवाला, विठ्ठलाला, पांडुरंगाला, श्रीहरीला, शंकराला, जो कोण त्यांचा भावात्मक देव असेल त्याला शरण गेले आणि त्या भावात्मक देवाला त्यांनी आपलं दुःख सांगितलं आणि त्यांचा दुःखभार हलका झाला. म्हणून सुरुवातीला जे म्हटले आहे की परमित्राशी दुःख सांगता, दुःखभार होतो हलका. आपल्या परममित्राला दुःख सांगितलं तर दुःखभार होतो. ते अशा अर्थाने आध्यात्मिक सुभाषित आहे. तसे नसते तर तुकारामाने आपली कथा व्यथा पांडुरंगाला सांगितलीच नसती. तुकाराम म्हणतात, आम्ही जिथे देव दिव्यत्व आहे, जिथे समत्व आहे, तिथे भेदाभेद रहित आहे, तिथे भेदाभेद अमंगळतेला खाला नाही, असा जो देवाचा गाव, त्या देवाच्या गावाला जाऊ. जाऊ देवाची गावा, देव देईल विसावा. हे देवाचं गाव हे समत्वाचं गाव, देवाचं गाव हे भेदाभेद अमंगळ असल्यामुळे भेदाभेद रहिततेचं गाव, देवाचं गाव हे अभेद गाव. अशा देवाच्या गावाला आम्ही जाऊ आणि तिथे त्या गावाला गेल्यानंतर देव आम्हाला विसावा देतो. नंतर देवा सांगो सुख दुःख, देव निवारील भूक. आमची कथा व्यथा आम्ही इतर कुणा मित्राला सांगू शकत नाही, ती आम्ही आमच्या देव दिव्यत्व रूपी आत्म्याला, पांडुरंगाला जरूर सांगू. आणि त्यामुळे सुखदुःखातून बाहेर पडून आमची जी शांततेची भूक आहे ती शांतता रूपी अन्न आम्हाला मिळेल आणि आमची भूक अशांततेचं जे दुःख आहे ते निवारलं जाईल आणि शांतीची भूक आम्हाला सदा सर्वकाळ प्राप्त होईल. घालू देवासीच भार, देव सुखाचा सागर. आमच्या संपूर्ण आयुष्याची चिंता, आमच्या संपूर्ण आयुष्याचा तो दुःख डोंगर आहे तो आम्ही देवाजीच्या पायावर वाहू आणि देवाजीच्या पायाशी शरण जाऊन आम्ही तिथेच राहू. आणि देवाजीला जर आमचा भार आम्ही अर्पण केला तर तो देव आमचा दुःखभार निश्चित हलका करील. कारण देव सुखाचा सागर आहे. देव म्हणजेच सुख सागर. राहो जवळी देवापाशी, आता जडोनी पायाशी. देवाच्या पायाजवळ दृढ राहून, घट्ट राहून आम्ही देवापाशीच राहू. तुका म्हणे आम्ही बाळे, या देवाची लढीवाळे. तुकाराम महाराज म्हणतात, त्यांच्यासारखे संत महात्मे हे केवळ आणि केवळ ज्यांचा मायबाप पांडुरंग आहे, ज्यांचा मायबाप परमेश्वर आहे, ज्यांचा मायबाप आत्मा परमात्मा ब्रह्म आहे, अशी जी सर्व संत रूपी लेकरवाळी बाळे जी आहेत ती सर्वच्या सर्व या देवाची लढीवाळे. ही सर्व संत बाळे देवाला प्रिय आहेत, देवाला लाडकी आहेत. म्हणजे बघा, आपलं दुःख मित्राशी सांगावं, निकटच्या माणसाशी सांगावं आणि ज्याला देव सन्निध आहे
असा माणूस तर आपलं दुःख केवळ आणि केवळ देवालाच निवेदन करतो. अशा अर्थाने मित्राशी दुःख सांगितल्यानंतर ते हलकं होतं. आप्तेष्टांशी जर ते समजूतदार असतील तर सांगितल्याने हलकं होतं. तसं नसेल तर गुरु, संत, महंत आणि अगदीच काही नाही तर आपल्या आतील प्राणशक्ती रूप जी सुसंवेद्य आत्मशक्ती आहे त्या आत्म्याला जरी आपण दुःखातलं सांगितलं तरी दुःख हलकं होतं. आणि हीच गोष्ट पांडुरंग रूपाने करकटेवर पाय विटेवर ठेवून जो विठ्ठल आहे उभा पंढरपूरला त्याला संत महंतांनी सांगितलेली आहे. सारांश एकच आहे की दुःख भार हलका व्हायचा असेल तर आपल्याला जो कोणता भय वाटतो त्याला आपण आपले दुःख निवारण करावे. आणि अशा अर्थी जेव्हा संत महंत पांडुरंगाच्या आश्रयाला जातात आणि त्याच्या पुढे आपला दुःख भार मांडतात, आपलं दुःख कथाव्यथा मांडतात आणि त्यांच्या जीवाला आराम वाटतो, तेव्हा निश्चितच हे सुभाषित सत्यत्वाने सत्य आहे की परमित्राशी दुःख सांगता दुःख भार ते हलका. म्हणून परमित्राशी दुःख भार सांगता किंवा परमित्राशी दुःख भार उलगडून सांगिता म्हणजे आपलं हृदयातील दुःख जर परममित्राजवळ उलगडून सांगितलं तर दुःख भार होत असे हलका. तर दुःखाचा भार, दुःखाचं वजन किंवा दुःखाचं प्रमाण कमी होतं हे या अभंगातून निश्चितपणे सिद्ध होतं. मला अतिशय सुरेख आणि मधुर अभंग परत आपण एकदा ऐका. जाऊ देवाच्या गावा देव देईल विसावा, देवा सांगो सुख दुःख देव निवारील भूक, घालू देवा शिष्य भार देव सुखाचा सागर, राव जवळी देवापाशी आता जडली पायासी, तुका म्हणे आम्ही बाळे त्या देवाची लढीवाळे. एक तऱ्हेचा देव आत्मा निकटचा मित्र यांचेशी हृदय मोकळे करण्याचा आत्मनिवेदन भक्तीचाच आध्यात्मिक नमुना नव्हे काय. आणि तोच नमुना आपण निशिदिनी रात्रंदिवस या निशिदिनी नावाच्या सदरामध्ये निरूपणातून तोच एकमेव आत्म्याशी सलगी सांगणारा मार्ग आपण इतके दिवस, इतके महिने, कदाचित काही वर्ष सांगत आलेलो आहोत. तेव्हा लक्षात ठेवा, तुका म्हणे आम्ही बाळे या देवाची लढीवाळे. या निरूपणातून आपल्या हे लक्षात येईल की दुःख भार सुद्धा हलका करायचा असेल तर अगदीच कोणी नाही मिळाला तर निश्चित आत्म्याशी, देवाशी, परमेश्वराशी आत्मनिवेदन रूपाने आपण आपल्या संपूर्ण कथा आणि व्यथा उलगडून सांगाव्या. त्यामुळे निश्चितच दुःखातून आपणाला सुटका मिळते, दुःख भार हलका होतो. अस्तु, धन्यवाद, सुप्रभात.